बघा मित्रांनो, काल आपण मॅक्सिमम शेअर स्ट्रेससाठी टी इक्विव्हॅलेंट काढले होते. आज आपण मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेससाठी एम इक्विव्हॅलेंट बेंडिंग मोमेंट काढणार आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचं व्यवस्थित. सिग्मा बी मॅक्स आपल्याला माहिती आहे मित्रांनो, काल आपण बघितलं की टी इज इक्वल टू पाय बाय 16 टाऊ डी क्यूब असते. तर मग आपल्याला टाऊची जर व्हॅल्यू याच्यात ठेवायची तर 16 टी डिवायडेड बाय पाय डी क्यूब इज इक्वल टू टाऊ. तसंच जर एम इज इक्वल टू काय असतं 32 इंटू सिग्मा बी इंटू डी क्यूब. तर 32 एम डिवायडेड बाय पाय इंटू टी क्यूब इज इक्वल टू सिग्मा बी. या दोघांचे व्हॅल्यू याच्यात सबस्टिट्यूट करायचे. सिग्मा बी मॅक्स इज इक्वल टू हाफ ऑफ इक्विव्हॅलेंट टॉर्कचा फॉर्म्युला काढतोय आपण 32 एम प्लस पाय डी क्यूब. आपलं 32 एम अपॉन पाय डी क्यूब प्लस हाफ ऑफ 32 एम प्लस पाय डी आपला अपॉन पाय डी क्यूब चा स्क्वेअर प्लस. बघा मित्रांनो, हे जे 4 आहे ते आतमध्येच घेऊन टाकू आपण. 2 इंटू 16 टी पाय डी क्यूब चा स्क्वेअर. आता बघा मित्रांनो, हाफ जसंचे तसं 32 एम अपॉन पाय डी क्यूब प्लस हाफ ऑफ. इथं तुम्हाला सोपं सांगितलं काल मी 32 एम अपॉन पाय डी क्यूब. जर बाहेर आलं 32 अपॉन पाय डी क्यूब जर बाहेर आलं तर काय राहतं आतमध्ये अंडर रूट ऑफ एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर राहतं ना. एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. मग काय करायचं मित्रांनो, सिग्मा बी मॅक्स जसंची तसं हाफ ऑफ ह्या दोघात जर 32 एम अपॉन पाय डी क्यूब जर कॉमन काढलं तर काय होईल लक्ष द्या. हा तर इकडे बघा, आता इथं जर आपण हे कॉमन काढलं काय 32 एम अपॉन आपलं 32 अपॉन पाय, फक्त 32 अपॉन जर पाय डी क्यूब कॉमन काढलं आणि 1/2 पण जर कॉमन काढलं तर इथं काय राहील मित्रांनो, एम प्लस अंडर रूट ऑफ एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. हा तर इकडे बघा आता, मग काय करायचं, सिग्मा बी आय डी क्यूबला तिकडे पाठवते पाय डिवायडेड बाय 32 इंटू सिग्मा बी मॅक्स इंटू टी क्यूब इज इक्वल टू हाफ एम प्लस अंडर रूट ऑफ एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर झाला. त्याला तुम्ही एम ई म्हणू शकता, इक्विव्हॅलेंट मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट. एम ई इज इक्वल टू हाफ ऑफ एम प्लस अंडर रूट ऑफ एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर आणि एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअरला टीई पण म्हणतात, टीई पण म्हणतात. हे झालं तुमचं मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट मध्ये इक्विव्हॅलेंट बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू. जर दोन्ही विचारलं तर दोन्ही करावं लागतं प्रॉब्लेम मध्ये. आलं लक्षात. आणि होलो सेक्शन असत तर सांगायची काही गरज नाहीये. होलोच फक्त डी क्यूबच्या जागी डीओ क्यूब लिहायचं आणि 1 मायनस के रेस्ट पॉवर 4 करायचं. आलं लक्षात. हा तर ते आपण प्रॉब्लेमच्या वेळेस बघू. समजलं. हे आता हे लिहून घ्या फास्ट. बघा मित्रांनो, इक्विव्हॅलेंट बेंडिंग मुवमेंट आणि इक्विव्हॅलेंट टॉर्कचा लक्ष द्या. इक्विव्हॅलेंट टॉर्क आणि इक्विव्हॅलेंट बेंडिंग मुवमेंटचा प्रॉब्लेम घेऊ आपण. लक्ष द्या सगळ्यांनी मित्रांनो. आता सॉलिड सर्क्युलर शाफ्ट सब्जेक्टेड टू बेंडिंग मुवमेंट ऑफ एम दिलेलं आहे. सोपा प्रॉब्लेम आहे. एम दिलेलं आहे 3000 न्यूटन मीटर डायरेक्ट दिलेली बेंडिंग मुवमेंट. नंतर टॉर्क दिलेली आहे 10,000 न्यूटन मीटर. The shaft is made up of 45 C8 still having ultimate tensile strength. Ultimate tensile strength 700 MPa.
आणि अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ दिली की फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलेलंच असतं. आलं लक्षात. अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ दिलेली आहे, अल्टिमेट शिअर स्ट्रेंथ दिलेली आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलेलं आहे FOS 6. आपल्याला काय करायचं, डिटरमाइन द डायमीटर ऑफ द शाफ्ट. आता डायमीटर ऑफ शाफ्ट काढण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला इथं एम आणि टी दिले, आपलं इक्विव्हॅलेंट टॉर्कचा फॉर्म्युला काय करावं लागेल, इक्विव्हॅलेंट टॉर्कचा फॉर्म्युला वापरावा लागेल. तर सगळ्यात पहिले आपण काय करूया, सिग्मा टी काढून घेऊ. सिग्मा UT अपॉन फॅक्टर ऑफ सेफ्टी 700. आपण नक्कल जॉईंटच्या प्रॉब्लेम मध्ये पण केलं. 700/6 किती येतं हे, हो. 116 न्यूटन पर म्हणजे हे किती येतं, 500/6, 80.33 न्यूटन पर एम. हे आलं. आता काय करायचं, आपल्याला इक्विव्हॅलेंट टॉर्क आणि इक्विव्हॅलेंट बेंडिंग मोमेंट मध्ये आपल्याला डायमीटर काढायचं. हा, यू नो टीई इज इक्वल टू काय असतं, √m² प्लस t². हा, तर एम किती तुमच्याकडे, 3000 डायरेक्ट दिलेलं एम, आणि टी किती आहे, 10,000. किती येतं बघा, रूट काढून पाच सांगा. दहा पॉईंट 44 इंटू 10⁻³ बरोबर. 10.44 इंटू 10⁻³ न्यूटन मीटर. आपल्याला न्यूटन MM मध्ये पाहिजे, 10.44 इंटू 10⁻6 न्यूटन MM. हा, हे झालं. आता काय करायचं, टीई वरून आपण पहिले काय करू, टीई इज इक्वल टू काय असतं, π/16 इंटू टाऊ मॅक्स इंटू टी क्यू. टाऊ मॅक्स म्हणजे हेच टाऊ असतं. आलं लक्षात. हा, तर काय करायचं, 16 इंटू टीई डिवायडेड बाय पाय इंटू टाऊ मॅक्स इज इक्वल टू डी क्यूब. तर डी क्यूब इज इक्वल टू 16 10.44 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय पाय इंटू टाऊ मॅक्स किती आहे, टाऊ मॅक्स 83.33. किती येतं डी सांगा, 86.09. हे आलं तुमचं इक्विव्हॅलेंट टॉर्क मध्ये. इक्विव्हॅलेंट टॉर्क मध्ये किती आलं आपलं उत्तर, बरोबर. हा, नंतर आता इक्विव्हॅलेंट बेंडिंग मोमेंट मध्ये काढायचं. इक्विव्हॅलेंट बेंडिंग मोमेंट मध्ये काढताना लक्ष द्या मित्रांनो, इक्विव्हॅलेंट बेंडिंग मोमेंट मध्ये एम ई इज इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट एम प्लस टी असते. एम प्लस टी डायरेक्ट पाठ करा. हा, तर टी म्हणजेच अंडर टॉप हे काढलेलंच आहे ना आपण. हा, आता बघा, हाफ म्हणजे 0.5. बरं, एम किती आपलं, 3000. बघा इथं मित्रांनो थोडी काळजी घ्यायची. तुम्ही तुम्ही कोणचं टाकायला टी ते लक्षात ठेवायचं. आता इथं जर एम न्यूटन मीटर मध्ये टाकत असेल तर इथं पण हीच व्हॅल्यू टाक. आलं लक्षात. 10.44 इंटू 10⁻³ टाका. मग नंतर न्यूटन MM करतायत. किती येतं बघा हे एम.
किती येते एम बघा. फास्ट. फास्ट. किती येते 6.72 इंटू 10 पॉवर 3. 6.72 तेच येते. 6 तेच येते. दोन्ही उत्तर बरोबर. न्यूटन मीटर. हा. नंतर एम इज इक्वल टू 6.72 इंटू 10 पॉवर 6 न्यूटन एम एम. मग काय करायचं पुन्हा आता याच्यावरून डायमीटर काढायचं. π/32 इंटू सिग्मा टी इंटू टी क्यूब. सिग्मा टी मॅक्स का सिग्मा बी. सिग्मा बी आणि सिग्मा टी एक असतं इथं. हा. तर इकडे बघा 32 डिवायडेड बाय पाय याला खाली फेकायचं याला खाली इंटू सिग्मा बी मॅक्स इज इक्वल टू टी क्यूब. तर डी क्यूब इज इक्वल टू 32 इंटू 6.72 इंटू 10 पॉवर 6 भागिले पाय इंटू सिग्मा बी मॅक्स किती आहे 6.72 इंटू 10 पॉवर 6 किती येतं डी. किती येतं डी इथं लिहितो. डी किती येतं 10.18. नाही चुकायला तुमचं नीट करू. किती इथं सॉरी इथं सिग्मा बी मॅक्स घ्यायचं. तर मी चुकून एम लिहिलं मित्रांनो. हा सिग्मा बी मॅक्स किती आहे 116.66. 83.71. आणि एक लक्षात घ्यायचं मित्रांनो. तर अशी काही चूक झाली तुमच्याकडून तर एवढा डिफरन्स नाही येत या दोन टीम. एवढा डिफरन्स नाही येत 10 आणि 83. म्हणून मी तुमच्या उत्तराला कन्फर्म नाही केलं. हा आपल्या इथं चुकलं तर ठीक आहे. पण एवढं लक्षात ठेवायचं की एवढा फरक नाही. लक्षात जे मोठं आहे ते सिलेक्ट करून टाकायचं. डायमीटर जे दोघांमधलं जे मोठं आहे ते घेऊन टाकायचं. हा कोणचं घ्यायचं मग आपल्याला 86 हे सिलेक्ट करून टाकायचं. 86 डायमीटर जे ते सिलेक्ट करून टाकायचं डिझाईनसाठी. आलं लक्षात. दोन्ही मध्ये जे टिकलं पाहिजे इक्वॅलेंट बेंडिंग मोमेंट मध्ये पण आणि इक्वॅलेंट टॉर्क मध्ये. तर मग हे टिकतं त्याच्यामुळे बेंडिंग स्ट्रेस मध्ये पण टिकतं टॉर्शन मध्ये पण टिकतं. घेऊन घ्या फर्स्ट.